मी अनघा. ॲक्च्युली मी तुम्हाला व्हिडिओ करते, तो नीट ऐका, त्याचा विचार करा आणि तुम्ही सबस्क्राईब करून शेअर करा ज्यांना पाहिजे त्यांना. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आजकाल न्यूज बघता, जगात काय काय चाललं आहे ते बघता, ते बघा, ऐका आणि महिलांसाठी इंडियामध्ये स्पेशल उभे राहा. जे वैष्णवीचं झालं आहे तसं असं कितीतरी बायकांचं झालं असेल जे पोलिसांनी कंप्लेंट नसले केल्या. कितीतरी बायका सुसाईड केले असतील. ॲक्च्युली तर सुसाईड नसतील तर मारलं असेल, पण अशा कितीतरी बायका असतीलच ज्यांचे असे हाल होत असतील आणि आईवडील किंवा त्यांचे भाऊ वगैरे त्यांना सपोर्ट करूनसुद्धा पोलीस त्यांना मदत करत नाहीत, कारण ते सुद्धा पैसे खातात किंवा त्यांचे पॉलिटिशियन त्यांच्या पाठी असतात. पण माझं एवढंच म्हणणं आहे की पॉलिटिक्समध्ये पण बायका आहेत ना, महिला आहेत, त्या वेगवेगळ्या पोस्टवर असतील, पण त्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन इतर महिलांना अशा कंप्लेंट्स असतात त्यांना मदत करा. पोलिसांनी नाही करा तर तुम्ही करा. नुसतंच ओरडून ह्याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध बोलण्यात पॉईंट नसतो. पण तुम्ही महिलांनी एकत्र येऊन जर उभे राहिलात त्या बायकाच्या बाजूला आणि पोलिसांच्या व्यतिरिक्त अशा महिला आयोग वगैरे जे असतील त्यांनी जर त्यांचं काम नीट नाही केलं, पण तुम्ही तर करू शकता, ते करा. एकत्र या. आणि आपण कसे जसे मराठ्याच्या वेळेस लोक एकत्र येऊन ते मोर्चा करत होते, तसं सगळ्या बायकांनी मिळून एकत्र या आणि आवाज उठवा, मोर्चा काढा. एकत्र या, 3-4 गावं मिळून एकत्र या बायका आणि मग त्यांनी एकमेकांना मदत करा. होतच. आता साध्या गावातल्या बायकांना त्यांचे नवरे दारू पिऊन त्यांना मारत असतात, त्या गपचूप ऐकतात, नेहमीचे संसार करतात. पण त्याच बायका जर एकत्र आल्या, एकमेकांना मदत केली आणि एका वेळी 10 बायका आहेत त्यांच्याबरोबर आल्या तर कोण कोणाला घाबरत नाही आणि एकमेकांना ते घाबरतील आणि उभे राहतील. तुम्ही पण तेच करा.